तिखट टाकते भैताळ. चांगलं शिव का नाम कर ले बंदे. काय चाललंय इथे? काय चाललंय? काय लावलंय तुम्ही? यार केवढा शिव का नाम ती आवाज आहे. कर ले बंदे. काय सकाळी सकाळी काय लावून ठेवलंय? हे किती इरिटेटिंग आहे हे. अगं देवाचं भजन आहे ते. सकाळी सकाळी देवाचं नाव घेतलं ना तर चांगलं असते, दिवस चांगला जाते. हो पण ते किती बोरिंग भजन आहे. असं नाही बोलू बा, देवाच्या भजनाला बोरिंग नाही बोलू, अशानं पाप लागते. हो पण ते भजन माणसानीच केलंय ना, मग काय पाप लागतंय त्यात. किती ओल्ड विचारांचं आहे ते. चल जाऊ दे ना बाई, अशानं तू बिळा बाहेर ता. तू रूम मधून बाहेर आली का नाही? चल, मी कधीची वाट पाहून राहिले चहा प्यायची. थँक गॉड तुम्ही चहा केलाय. त्या हातचा चहा प्यायचाय मला, म्हणून थांबले. जा जा बाई जा, माझ्यासाठी चहा टाक जा. जाते यांच्यासाठी चहा पण करा. अरे यार कुठे फसले मी. का म्हणलं? नाही ते भूक लागली मला. खरंच छानिया, भूक तुम्हालाही लागून राहिली ना, पण मी तुझी वाट पाहत होते. म्हटलं तू येशील, चहा देशील. अर्थात. जा माय जा, चहा टाक जा माय जा. हो ठेवते ना चहा. नाश्त्याला काय करू? पोपट पोहे. नॉनव्हेज खाणार आहे सकाळी? नॉनव्हेज नसते काही ते. पण तुम्हीच तर म्हणाला पोपट पोहे, आता त्यात काय पॅरेट घालायचा मी? शनया, पोपट पोहे म्हणजे पोपटाची डाळ असते, ती पोह्यात टाकायची असते. कांदा पोहे कसे असतात तसे पोपट पोहे. गॉड, मला वाटलं काय करायला सांगताय तुम्ही मला. आंटी एक सांगू का? ऍक्च्युली ना मला एक काहीच येत नाही हो करता, आणि मला फारसं खायला पण आवडत नाहीये काही, म्हणजे उपमा पोहे अँड ऑल. अगं हे पौष्टिक अन्न असते. विदर्भात जा, मध्य महाराष्ट्रात जा, पश्चिम महाराष्ट्रात जा, नाही तर दक्षिण महाराष्ट्रात या इथं. पण चालत असेल, पण मला नाही ना आवडत. हा मग तुला का आवडते? खरं सांगू, मला ना बर्गर खायचंय. हे का? विनेगर चायनीज जेवणात असतं ते. आंबट आंबट लागते नि बा. ते थांब. आई कसं बाई खातात हे लोक. तू खा. दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काड्या घालायचा जाम मजा आहे ना तुला. हा आता तू तिखट खा. हा आई बाई आले वाटते पार्सल. थोड्या फास्ट भुरकन आलं. ते पार्सल मागवलेलं ना सुभेदार ना? हो, एवढे फास्ट आली सर्व्हिस तुमची. आत्ताच तर फोन केला होता ना, लगेच हजर. तयारच असते का नवीन बनवते? तयारच असतं, गरम करून आणतो आम्ही. बापा, आता गरमच करायचं तर मग आम्ही करू शकतो ना, आमच्याकडे मायक्रोवेव्ह ओव्हन. ठीक आहे,
उशीर होतोय मॅडम मला. ठीक आहे आणि पैसे द्या. भारीच घाई आहे बाय तो. किती झाले? 350 झाले. सुट्टी द्या. का म्हणला? नाही म्हणजे एकदम 2000ची नोट देऊ नका. सुट्टे नाहीत माझ्याकडे. सुट्ट्यांचा गोंधळच आहे ना बा. बरं घे हे बाय मोजून घे 350. थँक्यू. शनया बाई हे तुझं. तिखट लोणच्यात तिखट, बर्गर मध्ये तिखट. एक 2 3 4 सगळ्या. खूप राग आलाय. शनया ये बाळ आलं ग. हे आलं पार्सल. हो ते होतं ना एकदम फास्ट डिलिव्हरी असते यांची. एकदम सुपर फास्ट. घे खा. हे घे 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 खा. नाही तुम्ही खा ना पहिले. अगं का बाई मला तर कळत नाही कसं खायचं ते. सोपं आहे एकदम. हे बघा हे असं धरायचं आणि बाईट करायचं. खा ना तू खा. नाही नाही तुम्ही पहिले खाताय पहिल्यांदाच खाताय ना. आई बाई असं खायचं का? बर म्हणजे हे बरं लागते ना. खूप यम्मी असतं खाऊन बघा. कसं आहे मस्त आहे ना एकदम. आई कसली चवमई सगळं मिळमिळत लागते. आता तू कायची वाट पाहून झाली बाई. खा ना. हो. मला इतकं आवडतं ना बर्गर. ओ गॉड तिखट आहे. तिखट पाहिजे. तिखट कमी झालं का? अगं तूच तर म्हणाली होती ना मला तिखट नाही चालत म्हणून. घे घे लावून देऊ का तिखट? नाही नाही हे तिखट जास्त झालंय. आपल्या सोसायटीत की नाही कार्यक्रम वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहे आणि जो जिंकेल त्याला 50,000चं बक्षीस मिळणार. त्यात काय एवढं. मी जिंकूच शकते आरामात. तू जिंकून दाखव आणि कायमची तुझ्या आयुष्यात निघून जाईल. बोल लावते का पैसे? डन.